सो आपण मॅट्रिक्स मध्ये कन्सेप्ट बघितले होते, व्हॉट इज द मॅट्रिक्स अँड देअर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल सिंपल क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारले जाऊ शकतात हे पण आपण बघितलं होतं. ठीक आहे, आता याच्यानंतरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. व्हॉट इज द अल्जेब्रा? दॅट इज द ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. इट इज कॉल्ड ॲज अल्जेब्रा. ठीक आहे, अल्जेब्रा म्हणजेच काय? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? अल्जेब्रा. मग आता आपल्याला मॅट्रिक्सचा अल्जेब्रा बघायचा आहे, म्हणजे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स ॲडिशन, मॅट्रिक्स सबट्रॅक्शन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, सो अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 4 पॉइंट बघणार आहे. दॅट इज इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्स केव्हा इक्वल असतात. त्यानंतर ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची. ठीक आहे, हा कन्सेप्ट डिटरमिनंट मध्ये नव्हता, हा कन्सेप्ट फक्त मॅट्रिक्स मध्ये अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, दॅट इज द ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हाऊ इट विल बी पॉसिबल इन मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन कशा प्रकारे करतो. ठीक आहे, सो फर्स्ट इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स, देन ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, देन मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलार. एखाद्या मॅट्रिक्सला जर मी कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलं तर काय होणार, आणि मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात. ठीक आहे, सो आपण वन बाय वन डिस्कस करू की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, इक्वालिटी मॅट्रिक्सची कशी चेक करायची. ठीक आहे, तर फर्स्ट आपण डिस्कस करू दॅट इज इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वालिटी ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, इक्वालिटी ऑफ अ मॅट्रिक्स. सो मॅट्रिक्स इक्वालिटी म्हणजे दोन मॅट्रिक्स केव्हा इक्वल असतील. ठीक आहे, हे बघायचे. आता इक्वालिटी कुठल्याही मॅट्रिक्स असेल, त्याच्यानंतर कुठलं एखादं फंक्शन असेल, इक्वल म्हणजेच काय? सेम टू सेम. सिंपल, त्याच्या नावात इक्वल म्हणजेच काय? आपण केव्हा कुठली गोष्ट इक्वल म्हणतो? जेव्हा सेम टू सेम असेल, सारखी असेल, जशीच्या तशी, त्याला आपण काय म्हणतो? इक्वल म्हणतो. मग दोन मॅट्रिक्स आपल्याला इक्वल केव्हा दिसतील? सगळ्यात पहिले मॅट्रिक्स दिसायला सेम पाहिजे, म्हणजेच त्याच्या रो आणि कॉलमची संख्या सारखीच पाहिजे. म्हणजेच काय? तर त्याची ऑर्डर कशी पाहिजे? सेम. ऑर्डर सेम असेल तरच तो दिसायला सारखा दिसेल फिजिकली. ठीक आहे, त्याच्यानंतर आतमधले एलिमेंट्स. ठीक आहे, आतमधले एलिमेंट्स, पहिला एलिमेंट इकडचा पहिला एलिमेंट सेम सेम, इट इज कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. पहिला दुसरा दुसरा, तर हे एलिमेंट कसे पाहिजे? इक्वल पाहिजे. तेव्हाच तो मॅट्रिक्स दिसायला कसा दिसणार आहे? इक्वल दिसणार आहे. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यात पहिले त्याचे रो आणि कॉलमची संख्या सारखी पाहिजे, म्हणजे त्याची ऑर्डर सारखी पाहिजे, आणि त्यानंतर त्याच्या आतमधले एलिमेंट जर सारखे असतील तर तो दिसायला सेम दिसतोय. तेव्हा आपण त्या दोन मॅट्रिक्सला काय म्हणू शकतो? इक्वल मॅट्रिक्स. इक्वल मॅट्रिक्स. ठीक आहे, सो आपण याची एक्झॅक्टली डेफिनेशन म्हणजे एक्झॅक्टली बघू. आपण काय डेफिनेशन बघू की इक्वालिटी मॅट्रिक्स कशाला म्हणतात. इफ द मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्स कन्सिडर करू आपण. द मॅट्रिक्स A and B are said to be equal, if त्यातली फर्स्ट दोन्हीची ऑर्डर सेम पाहिजे. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A is equal to order of matrix B. दोन्हीची ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A is equal to ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स B. सर्वात पहिले जेव्हा मॅट्रिक्स को दिसायला सेम दिसेल, आणि दुसरी कंडिशन करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ A and B are equal. म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट जर इक्वल असतील आणि त्यांची ऑर्डर जर सेम असेल तर आपण दोन मॅट्रिक्स काय म्हणू शकतो? इक्वल मॅट्रिक्स म्हणू शकतो. ठीक आहे, सो इट इज डिनोटेड बाय, इक्वालिटी कशाने डिनोट करतो आपण? इक्वल टू साइन. ठीक आहे, मग A मॅट्रिक्स इज इक्वल टू B मॅट्रिक्स, या प्रकारे आपण त्याला डिनोट करणार. ठीक आहे, सो A इक्वल टू B. म्हणजे सर्वात पहिले दोन मॅट्रिक्सला मी इक्वल मॅट्रिक्स केव्हा म्हणणार? सर्वात पहिले ते दिसायला सेम पाहिजे, म्हणजे त्याची ऑर्डर सेम पाहिजे, आणि मग त्याच्या आतमधले एलिमेंट सुद्धा कसे पाहिजे? सेम पाहिजे. तरच आपण त्या दोन मॅट्रिक्सला काय म्हणू शकतो? इक्वल मॅट्रिक्स. आणि इट इज डिनोटेड बाय द इक्वल साइन, दॅट इज A इक्वल टू B.
फॉर एग्जांपल, ठीक है, फॉर एग्जांपल, ठीक, सो a इज इक्वल टू 2 minus 3 4 6 3 0 and b equal to 2 minus 3 0 5 8 3 and C matrix 2 minus 3 3 4 6 0, ठीक है, तीन मॅट्रिक्स दिले तुम्हाला, ठीक आहे, किंवा मग हा बी मॅट्रिक्स आपण चेंज करू या पद्धतीने, ठीक आहे. सो हे तीन मॅट्रिक्स दिले आणि चेक करा कुठले कुठले मॅट्रिक्स इक्वल आहे, विच a इक्वल टू b और b इक्वल टू c और a इक्वल टू c, चेक करायचं, ठीक आहे. चेक विच मॅट्रिक्स आर इक्वल, ठीक आहे, विच मॅट्रिक्स आर इक्वल, ठीक आहे. सो कुठले दोन मॅट्रिक्स इक्वल असणार, फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन फाइंड आउट द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. सर्वात पहिले चेक करायची त्याची ऑर्डर मॅट्रिक्स. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स, हाऊ मेनी रोज, फर्स्ट two rows into how many columns, 3 columns. What is the order, 2 by 3. Then what is the order, 2 rows 2 columns, that is 2 by 3, ठीक है. Then what is the order C, 2 by 3. first of all check the order. कुठल्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, A आणि C ची. B ची 2 by 2 आहे, याची 2 by 3 आणि C ची 2 by 3. म्हणजे सर्वात पहिले A आणि C हे दोन मॅट्रिक्स पहिली कंडिशन सॅटिस्फाय करतात. Then what is the second condition, corresponding elements are equal. What is the corresponding element, first या रो मधला पहिल्या रो मधला पहिला, इकडच्या C मॅट्रिक्स मधला पहिल्या रो मधला पहिला, 2 2 पहिला दुसरा तिसरा then सेकंड रो मधला पहिला, सेकंड रो मधला दुसरा तिसरा, 2 2 -3 3 3 4 6 0. corresponding elements are equal. दुसरी कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते. सो देयरफॉर इकडे काय म्हणू शकतो आपण, A equal to C. हे दोन मॅट्रिक्स कसे इक्वल आहेत, बिकॉज दे सॅटिस्फाय द टू कंडिशन. करस्पॉन्ड फर्स्ट ऑफ ऑल ऑर्डर सेम पाहिजे दोन्ही मॅट्रिक्सची, आणि त्याच्यानंतर आतमध्ये प्रेझेंट एलिमेंट सेम पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, इक्वल मॅट्रिक्स. सो या तीन मॅट्रिक्स पैकी कुठले दोन मॅट्रिक्स इक्वल आहे, A and C, दॅट टू मॅट्रिक्स आर इक्वल. क्लियर आहे सगळ्यांना, तर हे दोन मॅट्रिक्स काय इक्वल आहे, ठीक आहे. क्लियर आहे सगळ्यांना. इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स सेम, इक्वल म्हणजे काय, सेम टू सेम दिसत असेल, सारखं दिसत असेल तरच आपण त्याला इक्वल म्हणतो, ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ नोट इट डाउन. The next algebra of matrix, that is the addition of matrix, ठीक आहे. दोन मॅट्रिक्स ची मला काय करायची, ऍडिशन करायची, ठीक आहे. सो सर्वात पहिले मला ऍडिशन करायची, ठीक आहे. तर सर्वात पहिले कंडिशन त्याने सॅटिस्फाईड केली पाहिजे. काय ती कंडिशन, इकडे लक्ष द्या. मला दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करायची आहे, तर तो मॅट्रिक्स सर्वात पहिले दिसायला सेम पाहिजे, ठीक आहे. तो दिसायला जर सेम असेल तरच आपण त्या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करू शकतो. दिसायला सेम पाहिजे म्हणजे दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम पाहिजे. जर दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे तरच आपण दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन करू शकतो, दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन करू शकतो. काय लक्ष द्या, इफ मॅट्रिक्स A and B are same order, A and B are same order, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम पाहिजे, then addition of two matrix is possible. Addition of two matrix is possible. त्यांची ऑर्डर सेम असेल तरच ऍडिशन पॉसिबल. जर त्यांची ऑर्डर सेम नसेल सो यू कॅन नॉट ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. तर त्या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन आपण करू शकत नाही. का नाही करू शकत हे समोर तुम्हाला कळेल, ठीक आहे. and it is denoted by addition. कशाला डिनोट करतो, दोन्हीच्या मध्ये प्लस आहे, a plus b, it is denoted by a plus b. आणि दोन्ही मॅट्रिक्सची ऍडिशन कशी करणार आपण, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स
addition of two matrix, addition of matrix can be obtained by addition of matrix can be obtained by adding corresponding elements. Addition of matrix can be obtained by adding corresponding elements. पण सर्वात महत्त्वाची कंडिशन त्यांची ऑर्डर जर सेम असेल तरच addition of two matrix can be possible and it is denoted by a plus b. An addition of matrix can be obtained by adding the corresponding elements. ठीक आहे, दोन्हीची ऑर्डर सेम असेल दोन्ही मॅट्रिक्सची तरच आपण त्या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करू शकतो. ठीक आहे, तरच आपण त्या दोन मॅट्रिक्सची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. ठीक आहे, आणि ऍडिशन कशी करणार, बाय ऍडिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट. म्हणजेच करस्पॉन्डिंग एलिमेंट पहिला दुसरा इट इज कॉल्ड एज करस्पॉन्डिंग एलिमेंट. एक करस्पॉन्डिंग एलिमेंट ऍड करायचे, पहिल्यात ऍड करायचा, दुसऱ्यात ऍड करायचा, तिसऱ्यात ऍड करायचा. इट इज कॉल्ड एज एडिशन ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. आता एक्झाम्पल म्हणून तुम्हाला क्लियर होईल की दोन मॅट्रिक्सची एडिशन कशी करणार. फॉर एक्झाम्पल इफ a is equal to दिलं तुम्हाला 2 3 4 6 0 1 and b is equal to 2 6 1 0 3 8. विचारलं then a plus b is equal to, तर दोन्ही मॅट्रिक्सची ऍडिशन काढा, a plus b काढा म्हणजे a plus b मॅट्रिक्स. ठीक, सो सर्वात पहिले ऍडिशन येते का नाही हे चेक करावं लागेल. सर्वात पहिले ती कंडिशन सॅटिस्फाईड होते का नाही. ठीक आहे, सो सर्वात पहिले दिलेला मॅट्रिक्स a, you can find out the order 2 3 4 6. You know that how to find out the order, number of rows 1 2 3 rows and how many the column 2 by 2 and b is equal to 2 6 1 0 3 8. What is the order of matrix? 3 by 2. b ची पण ऑर्डर किती, 3 by 2. ठीक, दोन्हीच्या ऑर्डर सेम आहेत, yes or no? Yes. If matrix A and B are same order, then addition of two matrix can be possible. तरच आपण या दोन मॅट्रिक्सची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. And how to addition can be obtained by adding corresponding elements. पहिला एलिमेंट पहिला, दुसरा. आता यांची ऑर्डर जर सेम नसेल, इथे लक्ष द्या, आता ऍडिशन करताना तुम्हाला कळेल का ऑर्डर सेम पाहिजे तरच ऍडिशन का पॉसिबल. ठीक आहे, मग तुम्हाला ऍडिशन करायची, मग काय करणार, a plus b is equal to a च्या जागेवर a मॅट्रिक्स लिहिणार, प्लस च्या जागेवर प्लस, b च्या जागेवर b मॅट्रिक्स. कोणतं a मॅट्रिक्स, 2 3 4 6 0 1 प्लस b मॅट्रिक्स, b च्या जागेवर b मॅट्रिक्स. कोणतं b मॅट्रिक्स, 2 6 1 0 3 8. ठीक आहे, then आता या दोन्हीची ऑर्डर सेम आहे, then addition of two matrix can be possible and how it will be add corresponding element can be added. पहिला एलिमेंट पहिल्या रो मधला पहिला आणि हा पहिल्या रो मधला पहिला, इट इज कॉल्ड एज corresponding element. हा पहिल्या रो मधला दुसरा, हा पहिल्या रो मधला दुसरा. तर corresponding element ऍड करायचे म्हणजे पहिल्यात ऍड करायचा, दुसऱ्यात ऍड करायचा, मग दुसऱ्या रो मधला पहिल्यात ऍड करायचा, दुसरा. ठीक, आता याची ऑर्डर जर वेळेस सपोज 3 by 3 असते तर एक कॉलम एक्स्ट्रा असता, मग हे एलिमेंट कुठे ऍड केले असते, इकडे तर थर्ड कॉलम नाहीच याच्यामध्ये, कळते का, याच्यामध्ये जर थर्ड कॉलम असता, ठीक आहे, इथे तिसरा कॉलम असता सपोज, तर मग हे एलिमेंट याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट इकडे नाहीचे प्रेझेंट, तर मग याला कशाला ऍड केलं असते, ऍड करता आलं असतं का, नाही. दॅट्स व्हाय द ऑर्डर ऑफ टू मॅट्रिक्स आर सेम, then addition can be possible. कारण corresponding element आपण ऍड करतो addition मध्ये, तर त्याचा corresponding element तिकडे नसेलच तर तो addition आपल्याला ऍड नाही करता येणार. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, मग पहिला ऍड करायचा 2 +
2 ठीक है. दुसऱ्यात -3 + 6 then 4 + 1 दुसऱ्या रो मध्ये दुसरा 6 + 0 then third row 0 + 3 then 1 + 8 corresponding element can be added. How to do the addition? सोपं आहे. सर्वात पहिले त्याची ऑर्डर सेम पाहिजे तरच addition of two matrix can be possible. Then how to add? Corresponding element can be added. पहिला एलिमेंट पहिला दुसरा then दुसऱ्या रो मधला पहिला दुसरा या पद्धतीने. आता ऍडिशन तर आपल्याला करता येते. 2 + 2 4 -3 + 6 3 4 + 1 5 6 + 0 6 0 + 3 3 and 1 + 8 9. So that is addition of that two matrix. आणि दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करून येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर सुद्धा सेम राहते. A आणि B ची जी असेल ती that is 3/2. ठीक आहे. या प्रकारे आपण करणार दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन. दॅट विल बी व्हेरी सिंपल. ठीक आहे. फक्त एलिमेंट जर बघितले आपण नंबरची जर ऍडिशन आहे तर ते नंबर कशी लिहिले मॅट्रिक्स मध्ये लिहिले. बरोबर. नंबरची ऍडिशन फक्त ते नंबर मॅट्रिक्स मध्ये लिहिले. पहिला नंबर पहिला ऍड करायचा दुसऱ्यात करायचं आणि त्याच्यासाठी ऑर्डर सेम पाहिजे. का? कारण एखादा रो आणि कॉलम जर एक्स्ट्रा असेल तर तो रो आणि कॉलम इकडे कुठे ऍड करायचा. ठीक आहे. कारण 0 इकडे सुद्धा एलिमेंट आहे. नाही हे एलिमेंट इकडे 0 कन्सिडर नाही करता येत मॅट्रिक्स मध्ये. कळालं का? इकडे रो आणि कॉलमची संख्या सेम पाहिजे तरच ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल बिकॉज द करस्पॉन्डिंग एलिमेंट कॅन बी ऍडेड. पहिला दुसरा ऍड करायचा. दॅट विल बी युअर ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. क्लियर आहे सगळ्यांना? ठीक आहे. सर्वात पहिले ऑर्डर चेक करायची. ऑर्डर जर सेम नसेल तर आन्सर काय आहे? द ऍडिशन कॅन नॉट बी पॉसिबल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सेकंड a दिले 2 - 3 4 6 and b = 3 - 2 4 0 3 1. Then a + b = second question. ठीक है. So first of all a 2 - 3 4 6 you can find the order. What is the order? 2/2 2 rows 2 columns. Then b 3 - 2 4 0 3 1. So what is the order? 3/2. सो मला सांगा ऍडिशन करायची दोन मॅट्रिक्सची तर सर्वात पहिले काय आहे? दोन्हीची ऑर्डर सेम पाहिजे. मग मला सांगा a आणि b ची ऑर्डर सेम आहे का? नाही. इकडे 2/2 आहे इकडे 3/2 आहे. सो ऑर्डर कॅन नॉट बी सेम. ऑर्डर जर सेम असेल तर ऍडिशन पॉसिबल. याचा आन्सर काय आहे ना? a + b = 2 कॅन नॉट बी पॉसिबल. म्हणजे याची ऍडिशन आपण करू शकत नाही. जर त्याची ऑर्डर सेम असती तर मग करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण ऍड केले असते. पहिला त्या दुसरा त्या. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. ठीक आहे. क्लियर आहे सगळ्यांना? सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. Then third is multiplication of a matrix by scalar. ठीक आहे. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला मी जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलं सो हाऊ टू द मल्टिप्लाय. ठीक आहे. जसं आपण डिटरमिनंटच्या बाहेर एखाद्या कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलं तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय एनी रो और एनी कॉलम्स. ठीक आहे. ते कुठल्या तरी एका रोला किंवा कुठल्या तरी एका कॉलमला मल्टिप्लाय होते जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू जर डिटरमिनंटच्या बाहेर असेल. मग तशीच व्हॅल्यू जर मॅट्रिक्सच्या बाहेर असेल तर मग ती व्हॅल्यू आतमध्ये कुठल्या एलिमेंटला मल्टिप्लाय होणार, कुठल्या रोला मल्टिप्लाय होणार, कुठल्या कॉलमला मल्टिप्लाय होणार. इट इज कॉल्ड एज मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. ठीक आहे. सो द मॅट्रिक्स A and scalar K. ठीक है. एक मॅट्रिक्स कंसीडर केला द मॅट्रिक्स A and scalar K. So there the K is multiply the K is multiply each elements. हा वर्ड महत्वाचा आहे. प्रत्येक एलिमेंट मल्टिप्लाय होतो. डिटरमिनंट मध्ये तसं नाहीये. डिटरमिनंटच्या बाहेर जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल सो दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय ओनली अ रो और कॉलम्स. कुठल्या तरी एका रोला किंवा कॉलमला होते. पण मॅट्रिक्सच्या बाहेर जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल सो दॅट व्हॅल्यू मल्टिप्लाय ईच एलिमेंट्स
of matrix A is called scalar multiplication. Is called scalar multiplication of a matrix. त्यालाच काय म्हणतात scalar multiplication किंवा matrix multiplication of a matrix by scalar. The matrix A and a scalar K, then k is multiply each element किंवा k is multiply each element. म्हणजे सरळ सरळ एवढं लक्षात ठेवायचं की मॅट्रिक्सच्या बाहेर जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल सो दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय each elements of that matrix. each elements of matrix. मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक एलिमेंटला ती कॉन्स्टंट व्हॅल्यू बाहेरची आतमध्ये मल्टिप्लाय होणार. इट इज कॉल्ड ॲज स्केलर मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल a is equal to दिले तुम्हाला 2 4 3 -6 2 -2 5 आणि विचारलं फाइंड 3a 3 into a काढा म्हणजे 3 ना a मॅट्रिक्स ला मल्टिप्लाय करा. सो देयरफॉर काय येणार 3a is equal to 3 into a च्या जागेवर a मॅट्रिक्स 2 4 3 -6 -2 5. सो 3 कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट मॅट्रिक्सच्या बाहेर असेल तर तो कॉन्स्टंट मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला काय होतो मल्टिप्लाय इच एलिमेंट. सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे. जसं ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादी कॉन्स्टंट नंबर असेल तर तो ब्रॅकेट मधल्या प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय होतो. सेम ॲज इट इज मॅट्रिक्स सुद्धा तसंच आहे. जर मॅट्रिक्सच्या बाहेर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होते. ओके 3 आतमध्ये प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होणार. ठीक किती आहे 3 into 2 6 3 into 4 12 3 into 3 9 -6 into 3 -18 3 into -2 -6 and 3 into 5 15. कळलं. इट इज कॉल्ड एज स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सच्या बाहेर जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल सो दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय each elements of a matrix. It is called as scalar multiplication of matrix. त्यालाच काय म्हणतो आपण स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स. क्लिअर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट.